नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नरेंद्र श्रीहरी मांडवकर, शेतकरी पारडी नगाची येथील शेतकरी आहे. मी यावर्षी सोयाबीनचं वाण मागच्या वर्षी सोयाबीनच्या पिकाने बराचसा दगा दिल्यामुळे हो नाही करत, परंतु लावावं अशी इच्छा असल्यामुळे ही सोयाबीनची या ठिकाणी मी लागवड केलेली आहे. लागवड याच्यासाठी म्हणतो की पेरणी न करता मी बेडवरती हे सोयाबीन टोभलेलं आहे. 6 इंच अंतरावर 6 ते 9च्या इंच अंतराच्या दरम्यान 2-2 दाण्याची टोभणी या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी मला एक 25-26 किलो बियाणे लागलेलं आहे. आता हे वाण लावल्या असता माझा अनुभव यातला असा आहे की या 2 जुलैला मी याची टोभणी केली. 3 जुलैला याची टोभणी केली. त्यानंतर याला वरून खत दिलं मी, कारण खत मला पेरता आलं नाही. आता आपण पाहता की या ठिकाणी हे बेड केलेले आहे आणि बेडच्या दोन्ही बाजूला खालच्या भागाला साधारणतः बेडच्या खालच्या अंतर सोडून दोन्ही बाजूला याची टोकणी केलेली आहे. तर पेरणीऐवजी टोकणीचं हे जे सोयाबीन आहे हे अतिशय चांगल्या दर्जाचं आलेलं आहे. यावर मी 2 तणनाशकाच्या फवारण्या केल्या आणि त्यानंतर 2 वरून टॉनिकच्या आणि कीटनाशक वगैरे ह्या फवारण्या केलेल्या आहेत. त्यापेक्षा जास्त फवारण्या केलेल्या नाही. आज आपण याला शेंगांची संख्या पाहू शकता. 60-70-80पर्यंत एका रोपाला शेंगा आहे आणि याच्यावर येलो मोजॅकचा संसर्ग अजिबात झालेला नाही. मागच्या वर्षी आपण येलो मोजॅकनेच गेलो सोयाबीनमध्ये. येलो मोजॅक आला आणि सगळ्यांची सोयाबीन बहुतांश शेतकऱ्यांना त्यामध्ये मोठं नुकसान झालं. पण यावर्षी येलो मोजॅक आलेला नाही. काही भागात आला असेल, पण हे फार शोषिक असं बियाणं आहे असं मला वाटतं माझ्या अनुभवानुसार. आणि पावसाचा जरी ताण असला तरी हे याच्यामध्ये ही जात येण्यासाठी अतिशय चांगली आहे. आणि अशा प्रकारे मी या सरांच्या या कंपनीच्या शिफारशीनुसार हे लावलं आणि आज या ठिकाणी आपण कार्यक्रमाला आपण पाहता या सोयाबीनची कंडिशन हे निश्चितपणे चांगलं उत्पन्न देणारी जात आहे असं माझं मत आहे. ठीक आहे. माझा मोबाईल नंबर 930 959 3158.